तर होल सर्कल बेरिंग बघितली, होल सर्कल बेरिंग बघितली, नंतर आपण बघितली क्वाड्रांटल बेरिंग बघितली, बरोबर का. होल सर्कल बेरिंग, क्वाड्रांटल बेरिंग. आता आपण काय करणार आहोत बघा, आपल्याला या लेक्चरमध्ये आज काय शिकायचं आहे, फोर बेरिंग आणि बॅक बेरिंग जे आहे, या फोर बेरिंग आणि बॅक बेरिंगवरून एक कन्सेप्ट येते, ती कन्सेप्ट आपल्याला आता बघायची आहे आजच्या लेक्चरमध्ये. सगळ्यांनी मन लावून ऐकायचं आहे बघा. तो सगळ्यात टफेस्ट एक्झाम्पल आहे 6 मार्कचं, पण परीक्षेला येतच येतं ते, ज्याचं नाव आहे लोकल अट्रॅक्शनचं. तर लोकल अट्रॅक्शनचं गणित शिकवण्यासाठी तुम्हाला फोर बेरिंग बॅक बेरिंग शिकवावी लागत असते. फॉर एक्झाम्पल, आता हा ग्राउंड आहे, या ग्राउंडचे हे पॉईंट आहेत, याला बोलतात मेन स्टेशन, याला बोलतात मेन स्टेशन. आणि हे एंडच्या पॉईंटला जर का मी लाईनने जॉईंट केलं तर याला बोलतात मेन सर्वे लाईन. तर ही मेन सर्वे लाईन आहे. ओके, मेन सर्वे लाईन. माझ्याकडे कंपास असते, तो कंपास जर इथं ठेवली मी, तो कंपास आपल्याला नॉर्थ डायरेक्शन दाखवते. नॉर्थ डायरेक्शनपासून लाईनची जर का अँगल मेजर केलं त्याला बोलतो आपण बेरिंग. तो बेरिंग मला आली. बेरिंग म्हणजे काय, बेरिंग म्हणजे अँगल. तो बेरिंग पण मला मेजर करता येतं. आता बघा, सर्वे तुम्ही या डायरेक्शनमध्ये करतायत, कोणत्या, क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये. तर तुम्ही क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये जर का सर्वे करत असणार तर याचं नाव आहे समजा ए, हा आहे बी, हा आहे सी, हा डी आणि ई. तो सर्वे कोणत्या डायरेक्शनमध्ये करतोय मी, ए बी सी डी ई या डायरेक्शनमध्ये सर्वे आपण करत आहोत. ओके, तर माझ्या लक्षामध्ये काय येते बरं का, की लाईन ए बी जी आहे, त्या लाईन ए बी या पद्धतीने असं चाललो बरं का मी, अशी लांबी मेजर करतोय, असा अँगल मेजर करतोय, बी सी, नंतर सी डी, नंतर डी ई, नंतर ई ए, या डायरेक्शनमध्ये सर्वे चालू आहे आपला. या डायरेक्शनमध्ये आपला सर्वे चालू आहे. तर या डायरेक्शनमध्ये सर्वे चालू आहे. मग मला काय म्हणायचं आहे, की ए बी लाईन जी आहे, त्या ए बी लाईनच्या एवर उभं राहून बघा, ए बी लाईनच्या एवर उभा राहून जर का समजा मी याचा अँगल मेजर करत असेल नॉर्थपासून, तर याला बोलतात फोर बेरिंग. याला काय बोलतात, फोर बेरिंग. आणि ए बी लाईनच्या बी पॉईंटवर उभं राहून समजा नॉर्थ इकडे, या नॉर्थपासून जर तुम्ही आता या लाईनचा अँगल मेजर करत असणार तर याला बोलतात बॅक बेरिंग. याला बोलतात बॅक बेरिंग. तो फोर बेरिंग आणि बॅक बेरिंगचा अर्थ कळतोय का, जी पण लाईन आहे, जसं की समजा ए बी लाईन होती, तर त्याच्या ए लाईनवर उभं राहून जी होल सर्कल बेरिंग मेजर करताय तुम्ही, त्याला बोलतो आपण फोर बेरिंग. आणि बी पॉईंटवर उभं राहून जो बेरिंग येतोय होल सर्कल बेरिंग, त्याला बोलतो आपण बॅक बेरिंग. फॉर एक्झाम्पल, आता आपण जर का बघायला गेलो, तो बी आणि सी लाईन आहे, तो बी आणि सी लाईनवर बीवरती उभं जर राहिलो मी, तो ही नॉर्थ डायरेक्शन आहे, बीवरती उभं राहून जर का या लाईनचं बी सी लाईनचा जर अँगल मेजर केला तर याला बोलतो आपण फोर बेरिंग ऑफ बी सी. आणि सीवरती उभं राहून जर का समजा नॉर्थपासून अँगल मेजर केला तर तो काय होणार, तो होणार बॅक बेरिंग ऑफ सी बी किंवा बी सी. तो बी सी लाईनचं फोर बेरिंग आणि बॅक बेरिंग कसं काढतात ते सांगितलं. आता समजा सी डी लाईन बघा, तो सी आणि डी लाईनचं मला आता फोर बेरिंग बॅक बेरिंग काढायचं. तुम्ही काय होणार, की सर सीवरती उभं राहा, सीवरती उभं राहून जर का समजा तुम्ही या सी डी लाईनचा अँगल मेजर करत असणार, जसं की समजा नॉर्थ डायरेक्शन ही नॉर्थ डायरेक्शन आहे, त्या नॉर्थ डायरेक्शनपासून याची जर का अँगल मेजर केला मी क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये, तो हा होल सर्कल बेरिंग येऊन जाईल. या सी डी लाईनचा काय येऊन जाईल, तो या सी डी लाईनचा तो फोर बेरिंग येऊन जाईल. आणि डीवरती उभं राहून जर का अँगल मेजर केला मी, तो डीवरती उभं राहून, तर याला बोलतो आपण बॅक बेरिंग. तो फोर बेरिंग आणि बॅक बेरिंगचा मिनिंग कळतोय का. फोर बेरिंग म्हणजे काय बरं का, फोर बेरिंग ऑर बॅक बेरिंग म्हणजे काय, इट इज द बेरिंग ऑफ द लाईन इन द डायरेक्शन ऑफ प्रोग्रेस ऑफ सर्वे. बघा, तुम्हाला डेफिनेशन विचारतो तो, ते डेफिनेशन 2 मार्काला येतात, लक्षात राहू द्या. फोर बेरिंगची डेफिनेशन कशी देणार बरं का, इट इज द बेरिंग ऑफ द लाईन, इट इज द बेरिंग म्हणजे अँगल, इट इज द बेरिंग ऑफ मेन सर्वे लाईन, बेरिंग ऑफ मेन सर्वे लाईन, it is the bearing of main survey line in the progress of survey. याचा अर्थ ज्या डायरेक्शनमध्ये तुम्ही जाता, बघा, इन द प्रोग्रेस ऑफ सर्वेचा अर्थ असा आहे की तुम्ही या डायरेक्शनमध्ये जातायत ना, तो त्याचा पहिला पॉईंट जो आहे, त्या पहिल्या पॉईंटवर उभं राहून जर नॉर्थपासून अँगल मेजर करत असणार ना, तो त्याचा फोर बेरिंग झाला. आणि बॅक बेरिंग म्हणजे काय, इन द बॅकवर्ड डायरेक्शन, तो उलट्या मागच्या बाजूला. तो इथं काय लिहिलं आहे बघा, इट इज द बेरिंग ऑफ द मेन सर्वे लाईन इन द प्रोग्रेस ऑफ सर्वे. तो याला बोलतो आपण फोर बेरिंग. आणि बॅक बेरिंग कोणाला बोलतात बघा, बॅक बेरिंग म्हणजे काय बरं का, इट इज द बेरिंग ऑफ मेन सर्वे लाईन, इट इज द बेरिंग ऑफ मेन सर्वे लाईन इन back direction of progress of survey, in back direction of progress of survey. ओके, या पद्धतीने बॅक बेरिंग घेऊन जाते. आणि याच्या पुढे एक नोट लक्षात ठेवायची, कोणती बरं का, नोट काय लक्षात ठेवायची, की फोर बेरिंग आणि बॅक बेरिंग यांचा डिफरन्स जो असतो तो नेहमी किती असतो, 180 डिग्री. तो फोर बेरिंग प्लस ऑर मायनस बॅक बेरिंग
हे किती असतो बरं का, याचा डिफरन्स असतो 180 डिग्री. 180 डिग्री. ओके. याचा अर्थ काय होतो बरं का, बघा एक नोट सांगितली तुम्हाला की फोर बेरिंग आणि बॅक बेरिंग, एखाद्या लाईनची फोर बेरिंग आणि बॅक बेरिंग जो आहे त्यांचा डिफरन्स किती येतो, 180 डिग्री येतो. म्हणजे काय म्हणायचं मला, फॉर एक्झाम्पल बघा, जर तुम्हाला मी आता फोर बेरिंग दिलायचं असेल 100 डिग्री फोर बेरिंग दिली तुम्हाला मी, 100 डिग्री काय फोर बेरिंग, आणि म्हणलो तुम्हाला की बॅक बेरिंग काढून दाखवा, तर बॅक बेरिंग काय येईल माहिती आहे का, तर फोर बेरिंग जर का समजा 180 पेक्षा कमी असेल तर बॅक बेरिंग काढण्यासाठी 180 ॲड करावा, म्हणजे 100 प्लस 180 ॲड करेल मी, तो किती होऊन जाईल, हा होऊन जाईल 280. तो बॅक बेरिंग किती झाली, 280. समजलं का. तो जेव्हा आपण फोर बेरिंग ही 180 पेक्षा कमी असते, तो बॅक बेरिंग काय असणार, बॅक बेरिंगमध्ये काय करायचं, फोर बेरिंगमध्ये 180 ॲड करून द्यायचा. या पद्धतीने तुम्हाला करता येईल. सो देअर फोर बेरिंग आणि बॅक बेरिंग, फोर बेरिंग आणि बॅक बेरिंग यांचा डिफरन्स किती पाहिजे, यांचा डिफरन्स प्लस ऑर मायनस 180, म्हणजे 180 पाहिजे असं मी बोलतोय. फोर बेरिंग आणि बॅक बेरिंग यांचा डिफरन्स 180 पाहिजे. नवीन सांगतो, समजा फॉर एक्झाम्पल फोर बेरिंग एखाद्या लाईनची काढली मी, ती आली 200. आता फोर बेरिंग जर का समजा एखाद्या लाईनची 200 आहे, याचा अर्थ 180 पेक्षा जास्त आहे ना. 180 पेक्षा जर का फोर बेरिंग जास्त असेल तर बॅक बेरिंग काढत असताना काय करायचं, त्या 200 मधून तुम्ही काय करायचं, 180 मायनस करायचं. म्हणजे तुम्हाला कळतं आहे का, जेव्हा फोर बेरिंग 180 पेक्षा जास्त असेल तेव्हा 180 तुम्ही मायनस करा, आणि फोर बेरिंग जेव्हा 180 पेक्षा कमी असेल तर त्याच्यामध्ये 180 ॲड करा. कळतं आहे का. मग आता बॅक बेरिंग किती आली, 20 डिग्री. बॅक बेरिंग किती आली. फॉर एक्झाम्पल अजून उदाहरण घेतो, समजा मला म्हणलेलं आहे की फोर बेरिंग 150, फोर बेरिंग जर का 150 डिग्री असेल तर याचा अर्थ काय झाला, आता तुम्हाला बॅक बेरिंग काढायची, सांगा बरं का. फोर बेरिंग 150 डिग्री आहे, याचा अर्थ 180 पेक्षा कमी आहे. मग एक काम करा, या 150 मध्ये 180 ॲड करा. समजतंय का. जर समजा फोर बेरिंग 180 पेक्षा कमी असेल तर बॅक बेरिंग काढत असताना त्या 150 मध्ये तुम्हाला 180 ॲड करावा लागतोय, जो की होतोय 330 डिग्री. लक्षात येते का, बोला. आता उलटे घेतो. उलटे कसं, समज त्यांनी मला दिले बॅक बेरिंग 120, तो 120 मला बॅक बेरिंग दिले, म्हणते की फोर बेरिंग काढा, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. त्या पद्धतीने घ्या. जर बॅक बेरिंग 180 पेक्षा जर का कमी येतोय तर एक काम करा, फोर बेरिंग काढत असताना 120 मध्ये 180 ॲड करा. तो 180 पेक्षा जर का गिव्हन डेटा जर का कमी होतोय तर तुम्ही त्याच्यामध्ये 180 ॲड करा, तो होऊन जाईल 300. बोला, कळतंय का, सांगा. समजलं का रे. यश, सुमित, कळतंय का बाळा हो. फोर बेरिंग आणि बॅक बेरिंगचा डिफरन्स 180 पाहिजे, ही नोट सांगितली. जर फोर बेरिंग 180 पेक्षा कमी असेल तर बॅक बेरिंग काढत असताना फोर बेरिंगमध्ये 180 ॲड करायचा, आणि फोर बेरिंग दिलेली फोर बेरिंग जर का 180 पेक्षा जास्त असेल तर त्याच्यामधून 180 मायनस करायचा. समजतंय का नाही, सांगा. चला सांगा बरं उदाहरण. हां, समजा मी तुम्हाला असं बोललो, फोर बेरिंग 250 आहे, सांगा बरं आता बॅक बेरिंग किती पटकन. -180 करा सर. आता आपण काय करणार, 180 पेक्षा जास्त आहे, याचा अर्थ 250 डिग्री मायनस 180 करा, तो राईट. तो याच्यामुळे किती येईल बरं का, तिकडचे 70, तो 70 डिग्री येऊन जाईल. अशा पद्धतीने बॅक बेरिंग आपल्याला करता येईल. तो बॅक बेरिंग आणि फोर बेरिंगचा डिफरन्सबद्दल आपल्याला एवढं समजलं असेल. याच्या बेसिसवरती आता आपल्याला गणित शिकायचं आहे. त्या गणिताचं नाव आहे लोकल अट्रॅक्शन. काय नाव आहे, लोकल अट्रॅक्शन. तो लोकल अट्रॅक्शनचं तुम्हाला थेरी बी विचारेल, तो लोकल अट्रॅक्शन. लोकल अट्रॅक्शन म्हणजे काय बरं का, मॅग्नेटिक कंपास असते, होका यंत्र, आपल्या मोबाईलमध्ये पण आहे, तुम्हाला दाखवलं होते मागच्या लेक्चरमध्ये मी, बरं का. तो तुमच्या लक्षामध्ये काय येईल, आपल्याकडे कंपास असते, ही कंपास, ठीक आहे, एक मिनिट. हां, हे बघा, ही कंपास आहे आपल्याकडे, राईट. तो आता ही कंपास जर तुम्ही बघायला गेलात तो काय होतं, जेव्हा मी एखाद्या ठिकाणी कामाला जातो, एखाद्या पॉईंटवर जाऊन उभं राहतोय कंपास घेऊन, तर आजूबाजूला मॅग्नेटिक वस्तू खूप पडलेल्या असतात. मॅग्नेटिक वस्तू म्हणजे कोणकोणत्या, मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होणाऱ्या. तर मॅग्नेटिक मटेरियल कोणकोणते, जसं की आयन झालं, लोखंड, बरोबर की नाही. तो आपण ज्या ठिकाणी सर्वे करायला जातोय, एखाद्या पॉईंटवर आपण उभं राहतोय, आपण कंपास घेऊन उभं आहे, आणि आजूबाजूला काय होते बरं का, आजूबाजूला ही जी काही कंपास आहे, ही मॅग्नेटिक कंपास आहे, याच्यामध्ये मॅग्नेट आहे. तो आजूबाजूला जर का मॅग्नेटिक मटेरियल म्हणजे लोखंडासारखे मटेरियल असतील ना, तर ही कंपासचा जो काटा असतो हा वाला तिकडे जास्त झुकायचा ट्राय करतो. याचा अर्थ असा आहे की अशा पॉईंटवरती तुम्हाला रीडिंग करेक्ट भेटणार नाही. काय बोलतोय तुम्हाला, कळतंय का.
काय बोललो आपण, जी कंपास नेतो ती मॅग्नेटिक कंपास असते. मॅग्नेटिक कंपास असते म्हणजे त्याच्यामध्ये मॅग्नेट असतो. ती कंपास घेऊन तुम्ही एखाद्या पॉईंटला जर जाऊन उभे राहिले तर तुमच्या लक्षामध्ये काय येईल बरं का, की तिला जी नॉर्थ दाखवायची आहे ती ॲक्च्युअल नॉर्थ न दाखवता थोडी इकडे तिकडे झुकते. का बरं असं होतंय, कारण इकडच्या बाजूला नॉर्थ का दाखवतो, इकडे जास्त काय झालं, मॅग्नेटिक मटेरियल इकडे जास्त आहे. तर चुंबकाकडे आकर्षिले जाणारे मटेरियल आजूबाजूला असल्या कारणास्तव ॲक्च्युअल नॉर्थ न दाखवता थोडासा इकडे तिकडे तो होऊन जातो आणि याच्यामुळे रिडिंग ॲक्युरेट येत नाही. तो याच्यामुळे रिडिंग ॲक्युरेट येत नाही. नॉर्थ डायरेक्शन जिकडे दाखवायला पाहिजे तिकडे थोडंसं इकडे तिकडे होतंय. तो याला बोलतो आपण लोकल अट्रॅक्शन. तर लोकल अट्रॅक्शन काय आहे, की जी पण आपली मॅग्नेटिक कंपासमधली निडल आहे ज्या डायरेक्शनमध्ये ॲक्च्युअल असायला पाहिजे तिकडे न राहता थोडी इकडे तिकडे झुकून जाते. कशामुळे झुकते, मॅग्नेटिक मटेरियल सराउंडिंगला मॅग्नेटिक मटेरियल असल्या कारणामुळे असं घडतंय. याला बोलतात लोकल अट्रॅक्शन आणि याच्यामुळे रिडिंग ॲक्युरेट राहत नाही. याचा अर्थ असा आहे की फोर बेरिंग आणि बॅक बेरिंग या दोघांचा डिफरन्स 180 यायला पाहिजे होता, हा 180 येत नाही या लोकल अट्रॅक्शनमुळे. कळालं का. तो फोर बेरिंग हां, तर तुम्ही मॅग्नेटिक कंपास घेऊन एखाद्या पॉईंटला जेव्हा जातात ना तेव्हा आजूबाजूला मॅग्नेटिक मटेरियल असल्या कारणामुळे ते मॅग्नेट आणि ते मॅग्नेटिक मटेरियल यांच्यामुळे ती निडल तुम्हाला व्यवस्थित नॉर्थ डायरेक्शन दाखवत नाही, चुकीची नॉर्थ डायरेक्शन दाखवते. थोडंसं इकडे तिकडे येऊन जातं. त्याची रिडिंग आहे ती ॲक्युरेट राहत नाही. त्या रिडिंगमध्ये आपल्याला प्रॉब्लेम दिसायला भेटत असतो. याचा अर्थ असा आहे की फोर बेरिंग आणि बॅक बेरिंग जे आहेत या दोघांचा डिफरन्स 180 राहत नाही. तो ज्या पॉईंटवरती फोर बेरिंग आणि बॅक बेरिंगचा डिफरन्स 180 येणार नाही अशा पॉईंटवरती 100% लोकल अट्रॅक्शन झालेला असतो. ओके का. तो आता परीक्षेमध्ये आपल्याला एक गणित विचारलेलं आहे. ते गणित आपण आता सॉल्व्ह करणार आहोत. सगळ्यांनी व्यवस्थित मन लावून ऐकायचं आहे. ते बघा गणित दिसतंय का सगळ्यांना स्क्रीनवर. बघा दिसतंय का सगळ्यांना. बघा आता बघा 6 मार्काचं गणित आहे, सोपं आहे. तुम्हाला काय काय दिलं आहे, तुम्हाला सर्वे लाईन दिलेल्या आहेत ए बी, नंतर फोर बेरिंग आणि बॅक बेरिंग पण दिलेले आहे. ओके, तो फोर बेरिंग दिलेली आहे त्याची बॅक बेरिंग पण दिली. तो लाईन ए बी जी आहे त्याची फोर बेरिंग बॅक बेरिंग, नंतर बी सी लाईनचं फोर बेरिंग बॅक बेरिंग, सी डी लाईनचं फोर बेरिंग बॅक बेरिंग, डी लाईनचं फोर बेरिंग बॅक बेरिंग, ई लाईनचं फोर बेरिंग बॅक बेरिंग असं तुम्हाला दिलेलं आहे. आणि यांचा जो डिफरन्स आहे तो डिफरन्स आपण आता पुढे काढणार. याचा अर्थ असा आहे की उत्तरचा जेव्हा बाण मारून आपण जेव्हा उत्तर लिहिणार आहोत तर याच्यामध्ये लाईन, फोर बेरिंग, बॅक बेरिंग आणि पुढचा कॉलम येईल आपला डिफरन्स. तो काय काय कॉलम असतात ते सांगून देतो. पण मग आता आपल्याला सोडवायचं कसं आहे लक्षात घ्या. पहिले तर ओळखून घ्यायचं की उदाहरण कशाचं आहे. इथं लोकल अट्रॅक्शन दिलेलं आहे. त्या लोकल अट्रॅक्शनमुळे या रिडिंग काही ॲक्युरेट आलेला नाही आहे. यांना आपल्याला ॲक्युरेट रिडिंग बनवायच्या आहेत. हे आपलं उदाहरण आहे. तो लोकल अट्रॅक्शन उदाहरण ओळखता येईल का तुम्हाला. उदाहरणामध्ये लोकल अट्रॅक्शन शब्द दिसला का समजून घ्यायचं उदाहरण लोकल अट्रॅक्शनचं आहे. ओके का सगळ्यांना. हो सर. चला आता आपण काय करूया, चला बरं का. आता सगळ्यांनी आता मी काय करतो, व्हिडिओ लावतो. हे बघा दिसतंय का तुम्हाला सगळ्यांना हा कॉलम. तो कॉलम मी अगोदर इथं काढून ठेवलेला आहे. आता आपल्याला काय करायचं बघा. आता मला डिफरन्स काढायचं, तुम्ही पण डिफरन्स काढा पटापट. मला कॅल्क्युलेट करून सांगा डिफरन्स कसं काढणार ते. तर तुमच्याकडे आता काय दिलेलं आहे, तुम्हाला या रिडिंग दिलेल्या आहेत फोर बेरिंग आणि बॅक बेरिंगचा. तो आता त्याच्यानंतर मला काय करायचा, जो गिवन डेटा होता तो या पद्धतीने एवढा दिलेला होता मला. कोणता लाईन दिली होती, लाईन त्याची फोर बेरिंग आणि त्याची बॅक बेरिंग एवढा गिवन डेटा दिला होता. त्याच्या पुढे कॉलम मी वाढवलेले आहेत. डिफरन्स, करेक्शन, करेक्टेड एफ बी, करेक्टेड बी बी. याचा अर्थ 1 2 3 4 कॉलम मी वाढवलेले आहेत. पहिल्यामध्ये डिफरन्स, नंतर करेक्शन, नंतर करेक्टेड एफ बी, करेक्टेड बी बी. ओके, मग आता आपण काय करणार, डिफरन्स काढून घेऊया. बघा डिफरन्स कसा काढतात. 119 डिग्री, 191 डिग्री 45 मिनिटे, 13 डिग्री 0 मिनिटे. यांचा डिफरन्स किती सांगा पटपट. डिफरन्स कसा काढतात, मोठा मायनस छोटा सांगा. 191 डिग्री 45 मिनिटे, 13 डिग्री 0 मिनिटे. याचा डिफरन्स किती आला सांगा पटकन. किती डिफरन्स येतोय. तुम्ही इतका टाइम लावणार तर बाळा हो जमणार नाही, खूप टाइम लागून जातोय. पटापट उत्तर सोडायचं. बघा बघा काय काय डिफरन्स काय. आता मला म्हटलं 191 डिग्री 45 मिनिटे मायनस 13 मिनिटे. ठीक आहे, तो येते 178 डिग्री 45 मिनिटे. किती येते 178 डिग्री 45 मिनिटे
0 सेकंद. ओके, चला पुढे जाऊ. दुसरं काय 39 30 222 म्हणजे मोठा मायनस छोटा करायचा आहे. 222 डिग्री 222 डिग्री 30 मिनटे ठीक आहे. 222 डिग्री 30 मिनटे 39 मायनस 39 डिग्री 30 मिनटे किती येते 183 डिग्री येते. किती येते 183. याचा अर्थ इथे पण डिफरन्स 180चा नाही आहे, म्हणजे इथे पण लोकल अट्रॅक्शन आहे. 0 मिनटे 0 सेकंद. ओके, चला पुढचं घ्या आता. 22 डिग्री 15 मिनटं 200 डिग्री 30 मिनटं. तो मोठा मायनस छोटा म्हणजे 200 डिग्री 30 मिनटे मायनस 22 डिग्री 15 मिनटं 22 डिग्री 15 मिनटं. बोला. ओके, म्हणजे किती आला 178 डिग्री 15 मिनटे 178 डिग्री 15 मिनटे 0 सेकंद. पुढचं घेऊया. पुढचं काय 242 डिग्री 45 मिनटे 62 डिग्री 45 मिनटे. तू बघा आता 242 डिग्री 242 डिग्री 45 मिनटे मायनस 62 डिग्री 45 मिनटे. ओके, तर या पद्धतीने जेव्हा आपण बघायला गेलो 180 आला. किती आला फरक 180 आला 180 डिग्री राईट. आणि लास्टला आपण आता जर काढायला गेलो तर किती येते बघा 330 डिग्री 15 मिनटे 147 डिग्री 45 मिनटे काढून घेतो. 330 डिग्री 15 मिनटे ठीक आहे मायनस 147 डिग्री 45 मिनटे. ओके, किती येते ते 182 डिग्री 30 मिनटे. किती 182 डिग्री 30 मिनटे. ओके, तर या पद्धतीने हा कॉलम आपण तयार केलेला आहे. बोला काही डाऊट आहे का 1 2 3 4 कॉलम रेडी झालेले आहेत. सांगा पटकन. ओके का, कोणाला डाऊट आहे का डिफरन्स काढण्यामध्ये सांगा पटकन. ओके, चला आता लक्ष द्या. याचा अर्थ असा निघून आला की बाळांनो जिथे डिफरन्स 180 आहे कुठे डीई लाईन, तो डीई लाईनवरती तुम्हाला ज्या रिडिंग दोघं भेटत आहेत फोर बेरिंग आणि बॅक बेरिंगच्या या ॲक्युरेट राहतात. या काय असतात तो जिथे डिफरन्स आपला 180 डिग्री येतोय तिथल्या दोघं फोर बेरिंग आणि बॅक बेरिंगच्या रिडिंग ॲक्युरेट राहतात. सोबत डी कुठे आहे बघा CD मध्ये डी इथं आहे. याचा अर्थ बॅक डायरेक्शनला म्हणजे इथे बॅक बेरिंगला आहे बघा इथे डी आहे. हा डी बरोबर का. आणि DE ना म्हणजे कुठे इकडे म्हणजे ही पुढची रिडिंग आहे बघा ही. तो सांगायचं तात्पर्य काय आहे की जवळजवळ 4 रिडिंग ॲक्युरेट राहणार आहे. कोणकोणत्या बघा जिथे 180चा डिफरन्स आला आहे तिथल्या 2 रिडिंग तर ॲक्युरेट राहतीलच, पण मागची ही आणि पुढची ही या 2 रिडिंगसुद्धा ॲक्युरेट राहतात. या 2 रिडिंग पण ॲक्युरेट राहतात. ठीक आहे. आणि जिथे इंग्रजीमधला 7 बनतोय कुठे बनतोय काय बॉटमला, तो जिथे इंग्रजीमध्ये 7 बनतोय हवाला तिथे दोघं ठिकाणी करेक्शन 0 डिग्री आणि 0 डिग्री राहतात. समजतंय का नाही. हे बघा ना हा यस शब्द मी बनवला पण बॉटमला हा जो 7 बनलेला आहे तो ए आणि हे इथे दोघं ठिकाणी करेक्शन किती घेणार तुम्ही 0 डिग्री. काही डाऊट आहे का सांगा पटकन. समजतंय का सांगा रे. आता तुम्ही काय करणार तुम्ही म्हणणार की सर आता काय करावं. आता एक सांगतो बघा सुरुवात कुठून करतात. तो ज्या पण ॲक्युरेट रिडिंग आहेत ते लिहून टाका तुम्ही. कसं बरं का सांगतो हे बघा. मला सांगा ही FBJ ना कोणती DEची म्हणजे ही वाली ही करेक्टेड आहे ना म्हणजे 242 डिग्री 45 मिनटे ही जी व्हॅल्यू आहे ही वाली बाळांनो FBची ही करेक्टेड आहे म्हणून करेक्टेड FB मध्ये लिहून टाकली. 62 डिग्री 45 मिनटे ही पण करेक्टेड आहे. तो 62 डिग्री 45 मिनटे करेक्टेड आहे. तर त्याची मागची जी आहे व्हॅल्यू 200 डिग्री 30 मिनटे ही पण करेक्टेड आहे. आणि परत इकडची जी व्हॅल्यू आहे 330 डिग्री 15 मिनटे ही पण करेक्टेड आहे. तो जे करेक्टेड व्हॅल्यू होत्या बाळांनो ते मी लिहून टाकल्या. बोला समजल्या का नाही समजलं सांगा पटकन. सर रिपीट घ्या ना. अरे हे बघा फोर बेरिंग आणि बॅक बेरिंगचा डिफरन्स मी काढला. मला लक्षात आलं की DE लाईन जी आहे ना इथे 180चा डिफरन्स येतोय बाकी कुठेच 180चा डिफरन्स येत नाही. इतकं कळालं का. तुम्ही रिप्लाय करत नाही राव लवकर रिप्लाय करत जा ना पटपट. तो 180चा डिफरन्स इथं आहे. तो याचा अर्थ काय झाला बरं का की याची फोर बेरिंग आणि बॅक बेरिंग जे आहे हे दोघं रिडिंग ॲक्युरेट आहे. सोबत लक्षामध्ये काय येईल बरं का की DE लाईन आहे तो डी तर मागे पण आहे CD मध्ये म्हणजे इथे ही रिडिंग याची मागची रिडिंग आणि पुढची रिडिंग म्हणजे या 4 रिडिंग ॲक्युरेट राहणार आहे एस शेपमधल्या. कोणकोणती बघा डी कुठे आहे CD मध्ये आहे डी मागे आहे ना म्हणजे ही मागची रिडिंग आणि इथली पुढची रिडिंग हे पण बरोबर राहणार. तो 4 रिडिंग बरोबर आहेत
मग ज्या 4 रीडिंग बरोबर आहेत ना ते इकडे लिहून टाकतो ना मी करेक्टेडमध्ये. ते बीबी आहे तो 200 डिग्री 30 मिनटं हे करेक्ट आहे म्हणून करेक्टेड बीबीमध्ये लिहून टाकतो त्याच्यासमोर. नंतर या दोघं रीडिंग बरोबर आहे तो करेक्टेड एफ बी आणि करेक्टेड बॅक बेरिंगमध्ये लिहून टाकतो. 330 डिग्री 15 मिनिटे फोर बेरिंगमध्ये आहे तो करेक्टेड फोर बेरिंगमध्ये लिहून टाकतो कारण तो करेक्ट आहे. आणि जिथं 7 नंबरचा आकडा बनतोय इथं करेक्शन 0 डिग्रीचा राहणार. आता चला आता सगळ्यांनी मी जे सांगतो त्या पद्धतीने लक्ष ठेवायचं आहे. काय करायचं आता फॉर्म्युला वापरायचा आहे तुम्हाला. बघा फॉर्म्युला वापरायचा आहे. कसा वापरायचा फॉर्म्युला हे बघा. इथपर्यंत आले का तुम्ही. इथून सुरुवात करणार आहे ना करेक्टेड बीबी पासून. करेक्टेड बीबी मध्ये जर का मी आता बघा करेक्टेड बीबी आहे ना. करेक्टेड बीबी मध्ये मी जर का समजा करेक्टेड बीबी हा 180 पेक्षा जास्त आहे म्हणून तुम्हाला करेक्टेड एफ बी हा 330 डिग्री 15 मिनिटे. तो करेक्टेड एफ बी जर का 180 पेक्षा जास्त असेल तर याच्यामधून जर आपण 180 मायनस केला तर मला करेक्टेड बीबी भेटून जाईल ना. म्हणजे इथली व्हॅल्यू भेटून जाईल ना मला. हे बघा तो 330 डिग्री 15 मिनिटे हे करेक्टेड एफ बी आहे. तो आपण आता काय करूया बघा 330 डिग्री 15 मिनिटे म्हणजे कोणती रिडिंग घेतली बघा 330 डिग्री 15 मिनिटे ही व्हॅल्यू करेक्टेड होती. काय करेक्टेड आहे ती करेक्टेड एफ बी आहे. मी काय बोलतोय तुम्हाला की करेक्टेड एफ बी मधून जर समजा तुम्ही 180 प्लस किंवा 180 मायनस केला तर तुम्हाला करेक्टेड बीबी भेटेल ना. ही जी रिडिंग आहे ही करेक्टेड एफ बी आहे. आता तुम्ही मला सांगा 330 डिग्री 15 मिनिटं ही करेक्टेड एफ बी असेल त्याच्यामध्ये 180 ॲड करू का 180 मायनस करू मी. 330 डिग्री 15 मिनिटे 180 पेक्षा जास्त आहे ना फोर बेरिंग. तुम्हाला बीबी काढण्यासाठी मला 180 मायनस करावं लागेल. याचा अर्थ मायनस 180 मायनस 180 डिग्री. ओके 330 डिग्री 15 मिनिटं ही करेक्टेड फोर बेरिंग असली मला करेक्टेड बॅक बेरिंग काढायचं असेल तर 180 मायनस करावं लागेल कारण 330 हा 180 पेक्षा मोठा आहे. मग आन्सर किती येईल बघा. आन्सर येते 150 डिग्री 15 मिनिटे. नाही समजलं का सांगा रे. करेक्टेड एफ बी वरून मी करेक्टेड बीबी कसा काढला कळाला की नाही. करेक्टेड एफ बी मधून करेक्टेड बीबी कसा काढला कळाला का. आता काय करायचं आता पुढच्या वेळेस आता आपण काय करायचं जसं मी तुम्ही आता करेक्टेड बीबी काढला. आता करेक्टेड बीबी मधून रॉंग बीबी जो आहे रॉंग बीबी म्हणजे हा बघा इथला हा रॉंग बीबी. सुरुवात कुठून करायची नाही मी खालून बॉटम म्हणजे जिथपर्यंत आहे ना तुम्ही त्याच्या खालून सुरुवात असं खालून वरती भरत चाललोय आपण असं. ठीक आहे. तो करेक्टेड बीबी आल्यानंतर त्याच्यामधून मायनस काय करायचं त्याच्यामधून रॉंग बीबी मायनस करायचा बघा रॉंग बीबी. मग आता काय करणार तुमच्याकडे जे कॅल्क्युलेटर असतं त्याला फॉरवर्ड करत जायचे नवीन टाकत बसायचं नाही खूप टाईम लागून दिलं नाही तर. हे बघा तो अगोदर आन्सर आला आपला 150 डिग्री 15 मिनिटं. ओके अगोदर आन्सर आलाय त्याच्यामधून आपण काय मायनस करायचं आता मायनस 147 डिग्री म्हणजे रॉंग बीबी. बघा त्याच लाईनमधला रॉंग बीबी जो आहे 147 डिग्री 45 मिनिटं मायनस करायचं. 147 डिग्री ठीक आहे 45 मिनिटे मायनस केल्यानंतर काय ते 2 डिग्री 30 मिनिटं. तो 2 डिग्री 30 मिनिटं जे आहे ते काय असतं ते पुढच्या लाईनचं करेक्शन असतं. म्हणजे कुठल्या लाईनचं करेक्शन हे बघा ना हा करेक्शनचा टेबल आहे किती 2 डिग्री 30 मिनिटे. समजलं. म्हणजे करेक्टेड बीबी मायनस रॉंग बीबी घेतला का पुढच्या लाईनचा करेक्शन येऊन गेला. आता काय करायचं आता या करेक्शनमध्ये ॲड करायचा फोर बेरिंग. ठीक आहे या करेक्शनमध्ये ॲड करायचा फोर बेरिंग तुम्हाला करेक्टेड फोर बेरिंग भेटेल. करेक्टेड फोर बेरिंगमधून 180 किंवा 180 प्लस किंवा मायनस करायचं तुम्हाला करेक्टेड बॅक बेरिंग भेटेल. करेक्टेड बॅक बेरिंग मायनस रॉंग बॅक बेरिंग तुम्हाला पुढच्याचा करेक्शन भेटेल. पुढच्याचा करेक्शनमध्ये फोर बेरिंग ॲड करायचा तुम्हाला करेक्टेड फोर बेरिंग भेटेल. करेक्टेड फोर बेरिंगमधून 180 ॲड किंवा मायनस करायचं तुम्हाला करेक्टेड बीबी भेटेल. करेक्टेड बीबी मायनस रॉंग बीबी करायचं तुम्हाला पुढच्या लाईनचा करेक्शन भेटेल. करेक्शन प्लस एफ बी करायचं तुम्हाला करेक्टेड एफ बी भेटेल. करेक्टेड एफ बीमध्ये प्लस ऑर मायनस 180 करायचं तुम्हाला करेक्टेड बीबी भेटेल. करेक्टेड बीबी मधून रॉंग बीबी मायनस करायचं तुम्हाला पुढच्या लाईनचा करेक्शन भेटेल. कळतंय का. तो आता आपण करेक्शन पर्यंत आलो ना. करेक्शन प्लस एफ बी करा. आता हा जो करेक्शन आलेला आहे आपल्या याच्यामध्ये जसा तसा करेक्शन आहे तो इक्वल करतो. आता याच्यामधून मला काय करायचं आहे हा करेक्शन तुम्हाला या एफ बीमध्ये ॲड करायचा आहे. प्लस 191 डिग्री 45 मिनिटे प्लस 191 डिग्री
45 मिनटे 45 मिनटे. ओके, किती आलं 194 डिग्री 15 मिनटे. याचा अर्थ हा करेक्टेड आला. आता 194 डिग्री 194 डिग्री 15 मिनटे हा झाला करेक्टेड एफ बी. आता तुम्ही मला सांगा, हा जर का करेक्टेड एफ बी आहे 194 तर आता 180 पेक्षा जास्त आहे. सर तुम्हाला आता करेक्टेड बी बी काढायचं असेल तर 180 मायनस करायचं, बरोबर की नाही. तो करेक्टेड एफ बी वरून आता करेक्टेड बी बी काढायचा आहे. तिथं काय करणार -180 डिग्री. तो काय आला आता -180 डिग्री जर आपण त्याच्यातून केलं, एक मिनटं, काय आलं ते 194 डिग्री 15 मिनटे मायनस 180 डिग्री किती आलं, ते आलं 176 डिग्री 15 मिनटे. 176 डिग्री 15 मिनटे, समजलं. हा आला करेक्टेड बीबी. आता करेक्टेड बीबी मधून रॉंग बीबी म्हणजे बघा 13 डिग्रीवाला हा जर मायनस केला का पुढच्या लाईनचं काय भेटतो तुम्हाला करेक्शन. म्हणजे कसं करतो बघा, इक्वल मायनस काय करणार रॉंग बीबी. बघा रॉंग बीबी किती आहे 13 डिग्री 0 मिनटे. ओके, किती आलं 163 डिग्री. बघा आता किती आलं बरं ते करेक्टेड डिग्री. हे बघा करेक्टेड फोर बिरिंग मायनस रॉंग फोर बिरिंग. आन्सर किती आलं याचं 13 डिग्रीचं येते. 163 डिग्री पण जास्त येते करेक्ट. कुठपर्यंत आला हे चेक केलं बरं का आपण. बघा याच्यामध्ये जर का मी 180 मायनस केला, इथं चुकतंय माझ्याकडून. बघा 194 मधून जर का समजा मी 180 मायनस केला तर किती येईल 14 डिग्री. किती येईल बघा चेक करा, 14 डिग्री 15 मिनटे, बरोबर ना. अबे बघा करेक्टेड एफ बी मधून जर काय 180 मायनस केला तर 14 डिग्री 15 मिनटे येईल ना. आता आपण काय करणार 14 डिग्री, तो 14 डिग्री काय येईल बरं का 14 डिग्री 15 मिनटे. याच्यामधून बघा हा करेक्टेड बीबी मधून रॉंग बीबी मायनस करणार मायनस 13 डिग्री मायनस 13 डिग्री. बघा हे काय होतं हे माझ्याकडून कॅल्क्युलेटर पाहिजे राहतं. 14 डिग्री 15 मिनटे, तो 14 डिग्री 15 मिनटे मायनस 13 डिग्री 0 मिनटे. 13 डिग्री किती आन्सर आलं 1 डिग्री 15 मिनटे. हे पुढच्या लाईनचं काय असणार तो करेक्शन. म्हणजे बघा 1 डिग्री 15 मिनटे हा करेक्शन आला. मग आता करेक्शन आला तर काय करणार, या करेक्शनमध्ये एफ बी ॲड करायचा. करेक्शन प्लस एफ बी करा. मग आता इक्वल टू प्लस हा झाला करेक्शन, याच्यामध्ये एफ बी ॲड करायचा. एफ बी काय आता 39 डिग्री 30 मिनटे प्लस 39 डिग्री 30 मिनटे म्हणजे हा येऊन जाईल तुमचा. आता हा येऊन जाईल 40 डिग्री 45 मिनटे. हा काय झाला हा करेक्टेड 40 डिग्री 45 मिनटे हा करेक्टेड एफ बी आला. आता तुम्हीच सांगा करेक्टेड एफ बी जर का आता 180 पेक्षा कमी असेल तर याच्यात मला 180 ॲड करावं लागेल, मला करेक्टेड बी भेटून जाईल. तो प्लस 180 डिग्री किती आलं 220 डिग्री 45 मिनटे. तो आता बघा 220 डिग्री 45 मिनटे हा झाला आपला करेक्टेड बॅक बेरिंग. बरं करेक्टेड बॅक बेरिंग आला तर त्याच लाईनमधला रॉंग बॅक बेरिंग घ्यायचा. तो करेक्टेड बॅक बेरिंग मायनस रॉंग बॅक बेरिंग मायनस काय करतो मायनस एक मिनटं करेक्टेड बॅक बेरिंग किती आला ते 220 डिग्री 45 मिनटे मायनस रॉंग किती आहे हे बघा इथपर्यंत आहे ना. रॉंग आहे 222 डिग्री 30 मिनटे मायनस 222 डिग्री 30 मिनटे. किती आलं ते आलं -1 डिग्री 45 मिनिट. हे बघा -1 डिग्री 45 मिनिट. ओके, हा झाला काय बरं का हा आला करेक्शन पुढच्या लाईनचा. बरं पुढच्या लाईनचा करेक्शन आल्यानंतर काय करायचं आता या करेक्शनला ॲड करून टाकायचं या फोर बिरिंगमध्ये. म्हणजे मी आता काय करेल डायरेक्टली प्लस मला कोणत्या कशामध्ये प्लस करायचा आहे तो करेक्शन प्लस एफ बी 22 डिग्री 15 मिनटं 22 डिग्री 15 मिनटे किती येते बरं का आता ते येतं आहे 20 डिग्री 30 मिनटे. बघा 20 डिग्री 30 मिनटे झालं. सगळा कॉलम आपला भरून झालेला आहे. परंतु तुम्हाला चेक करायचं असेल काय बरं का की करेक्टेड एफ बी 20 डिग्री 30 मिनटं येतं आहे. जर समजा आता याच्यामध्ये 20 डिग्री म्हणजे कमी आहे ना 180 पेक्षा, याच्यात 180 ॲड केल्यानंतर चुकून जर काही आन्सर आलं तर आपलं उत्तर बरोबर आहे. म्हणजे जे आन्सर आलं आहे बाळांनो त्याच्यात ॲड काय करायचं 180 डिग्री जसं बी ॲड केला 200 डिग्री 30 मिनटं आला, जे की उत्तर आहे 200 डिग्री 30 मिनटं म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने लोकल अट्रॅक्शनचं गणित असतं. तो याला 6 मार्क दिल. तो
याला 6 मार्क दिलतो. तर अशा पद्धतीने हे आहे. तुम्हाला नाही समजलं